नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सुरेश वैद्य यांची आटोकाट ही कादंबरी आणि आज भाग 8वा. अनुपमा आपल्या बेडवर आडवी झाली होती. इंद्रजितनं दिलेला चाकू तिने उशीखाली झटकन हाताला येईल अशा प्रकारे ठेवला होता. वर आल्यावर तिने तोंडावर गार पाण्याचे हापके मारले होते. मग चेहरा स्वच्छ पुसून त्यावर कोल्ड क्रीम लावलं होतं. कपडे मात्र तिने बदलले नव्हते. वास्तविक रात्री झोपताना तिला नाईटी घालून झोपायची सवय होती, पण आज मात्र अंगावरचा सलवार कुर्ता तिने तसाच ठेवला होता. पळून जाण्याची संधी आलीच तर त्यासाठी ही तयारी. हातपाय तोंड धुवून ती बिछाण्यावर पडली होती. गळ्यापर्यंत एक पातळशी शाल ओढून घेतली होती. बाल्कनीतला दरवाजा तिने मुद्दाम उघडा ठेवला होता. तिथून थंड वाऱ्याची झुळूक आत येत होती. बाहेर पाऊस केव्हाच थांबला होता. आता सुखद गारवा पसरलेला होता. दाराचा आवाज झाला. अनुपमाच्या हृदयाची धडधड वाढली. नकळत हात उशीखाली सरकला. तिने डोळे मिटून घेतले. तिला आपल्या बेडरूममध्ये येऊन जवळजवळ अर्धा तास झाला होता. तेव्हापासून ती ह्या आवाजाची प्रतीक्षा करत होती. इंद्रजित आत आला. आपल्या मागे त्याने दरवाजा बंद केला. आतली खिट्टी सरकवल्याचा आवाज आला. अनुपमाच्या हृदयाची धडधड आणखीन वाढली. सगळ्या शरीरालाच सूक्ष्मसा कंप सुटला. अनुपमानं मुद्दाम डोळे उघडले नाहीत. तिचे कान मात्र त्याच्या हालचालींचा कानोसा घेत होते. इंद्रजित तिच्या बेडजवळ येऊन उभं राहिल्याची तिला जाणीव झाली. डोळे न उघडता तिला ते जाणवत होतं. तो आपल्याकडेच पाहतोय. तिने कसलीही हालचाल केली नाही. आपल्याला झोप लागली असं तिने भासवलं. इंद्रजित खाली वाकला. तिच्या पायाशी असलेली जाड रजई त्यांनी उलगडली. मग अलगद हाताने तिच्या अंगावर घातली, अगदी तिला जाग न येईल अशा पद्धतीनं. मग त्याच्या पावलांचा आवाज किंचित दूरवर गेल्याचं तिला जाणवलं. हळूच अर्धवट डोळे उघडून तिने पाहिलं. तिच्या बेडपासून काही अंतरावर त्यांनी खाली आपला बिछाना पसरला. उशीवर एक थाप मारून उशी डोक्याजवळ ठेवली. सिगरेटचं पाकिट उघडून एक सिगरेट ओठात ठेवून पेटवली. एक कोपर उशीवर टेकवून हळूहळू सिगरेटचे कश घेत राहिला. पुन्हा अनुपमाकडे त्यांनी पाहिलं सुद्धा नव्हतं. तिच्याकडे त्याची पाठ होती. अनुपमाच्या दृष्टीनं पाहिलं तर परिस्थिती अतिशय विचित्र होती. एक अनोळखी तरुण, ज्याचं कालपर्यंत कशाला, अगदी दुपारपर्यंत तिला नावसुद्धा माहिती नव्हतं. तिची आणि त्याची कसलीही ओळख नव्हती. तोच तरुण तिच्या बेडरूममध्ये तिच्यापासून काही अंतरावर बसला होता. रात्रभर तिच्याच बेडरूममध्ये राहणार होता. दरवाजा बंद होता. इंद्रजितच्या ताकदीची तिला चांगलीच कल्पना होती. त्याचा संतापही तिने पाहिला होता. तो जेवढा शांत वाटत होता तेवढाच कठोरही. ह्या नवीनच निर्माण झालेल्या परिस्थितीचा अनुपमा विचार करत होती. पण हा विचार आणि सकाळपासनं तिच्या शरीरावर, मनावर आलेल्या दडपणामुळे, परिस्थितीमुळे ती कमालीची थकून गेली होती. कसलाही विचार करण्याची तिच्यात आता ताकदच उरलेली नव्हती. तिला वाटत होतं आपण झोपू नये. इंद्रजितच्या उपस्थितीत आपल्याला झोपही येणार नाही, पण थकलेलं शरीर तिचं ऐकायला तयार नव्हतं. डोळे गपागप मिटू पाहत होते. डोळे उघडे ठेवायचे तिचे प्रयत्न विफल ठरत होते. शेवटी तिने निश्चय केला. डोळे फक्त बंद करून पडून राहायचं, झोपायचं नाही. चाकू उशीखाली आहे, त्याच्यावर हात ठेवायचा. इंद्रजितनं तसाच काही प्रयत्न केला तर, पण हा निश्चय तिला पाळता आला नाही. नकळत तिला केव्हा झोप लागून गेली तिचं तिला सुद्धा कळलं नाही. अचानक अनुपमाला जाणवलं, आपल्या चेहऱ्यावर उष्ण उष्ण श्वासोच्छवास पडतोय.
काहीसा तंबाखू मिश्रित गंधही तिच्या नाकात घुसला. तिने डोळे उघडून पाहिलं. इंद्रजित तिच्या अंगावर वाकला होता. त्याचा चेहरा तिच्या चेहऱ्यापासून काही इंचांच्या अंतरावर होता. तिचं लक्ष त्याच्या डोळ्यांकडे गेलं. त्या डोळ्यात विकार होता, वासना होती. नुसत्या नजरेनं जणू तो तिला पीत होता. अनुपमानं उठण्याची धडपड केली. त्याचवेळी त्याचे मजबूत हात तिच्या दोन्ही खांद्यांवर पडले. त्या हातांनी तिला तशीच बेडवर घट्ट दाबून धरली. त्याच्या त्या शक्तीपुढे तिला काहीच करता येत नव्हतं. नाही नाही इंद्रजित, तू. पण तिला पुढे बोलू देण्यापूर्वी त्याचे ओठ तिच्या ओठांवर दाबले गेले. त्याच्या बंधनातनं सुटण्यासाठी अनुपमा धडपडत होती, पण तो त्याची मिठी दृढ होत होती. त्याच्या शरीराचा संपूर्ण भार तिच्या अंगावर पडला होता. एका हातानं तिचा एक खांदा दाबून धरून दुसऱ्या हातानं तो तिच्या कुर्त्याची मागची चेन ओढत होता. नाही नाही, प्लीज प्लीज, अनुपमा म्हणत होती, पण इंद्रजित काहीही ऐकण्याच्या अवस्थेत नव्हता. त्याने एका झटक्यात तिच्या कुर्त्याची चेन ओढली. त्याच्या डोळ्यात आता इतर कसल्याच भावना नव्हत्या. जनावर, पूर्ण जनावर झाला होता तो. तिच्या अंगावर झोपून दोन्ही हातानं तिचा कुर्ता पार खाली सरकवला. नाही इंद्रजित, सोड मला, नाही तर मी, असं म्हणत तिने उशीखालचा चाकू बाहेर काढला, त्याच्या समोर धरला. पण चाकू पाहूनही त्याच्या चेहऱ्यावर कसलीही भीती उमटली नाही. तो फक्त क्रूर हसला. त्याचं ते हसणं भयानक होतं, एखाद्या जंगली श्वापदासारखं. इंद्रजित, दूर हो, नाहीतर मी खरंच याचा उपयोग करीन. बेलाशक. आता मात्र अनुपमाचा संयम सुटला. तिने जीव खाऊन हातातला चाकू त्याच्या पाठीत खुपसला आणि आश्चर्यानं ती पाहतच राहिली. चाकूची फक्त मूठ तिच्या हातात होती. वरचं धारदार लखलखतं पातं कागदासारखं चुरगळून वाकलं होतं. इंद्रजित हसला भयानक. तो चाकू खोटा होता, नकली, नाटक सिनेमात वापरतात ना तसला. त्याचं पातं साधं पुठ्ठ्याचं होतं. तो धारदार लखलखता दिसावा म्हणून वरून चकाकणारा रंग लावला होता. तू त्याला हात लावला असतास तरी तुझ्या लक्षात आलं असतं ते. तुझ्या हातात खरा चाकू देण्या इतका मी काय मूर्ख आहे काय? इंद्रजित म्हणाला आणि हे सगळं ऐकून अनुपमाचं अवसानच गेलं होतं. आपण ह्याच्या भूलथापांना फसलो, एका गुन्हेगारावर विश्वास ठेवला. आता इंद्रजित म्हणत होता, तुझ्यासारख्या सहजासहजी तावडीत आलेल्या पोरीला मी असं सोडीन का? तुला पाहिलं तेव्हापासून वेडा झालोय मी. बोलता बोलता त्याने तिच्या सलवारची नाडी ओढायचा प्रयत्न केला आणि नाही असं म्हणत अनुपमा उठून बसली. पाहिलं तिने. बाल्कनीचा दरवाजा तसाच उघडा होता. दारातून गार वारा आणि चांदण्यांचा प्रकाश रूममध्ये येत होता. किती भयानक स्वप्न तिने पाहिलं होतं. संपूर्ण शरीर घामानं थपथपलेलं होतं. हृदय अजूनही भीतीने थाड थाड उडत होतं. अंगावरचे कपडे घामानं चिंब झाले होते. अनुपमानं वळून इंद्रजितच्या बिछाण्याकडे पाहिलं. तो तसाच एका कुशीवर तिच्याकडे पाठ करून शांत झोपला होता. त्याला पाहताच तिची उरली सुरली झोपही उडाली. या इतक्या भयानक स्वप्नानंतर झोप येणं शक्यच नव्हतं. तिने उशीखाली हात घातला. चाकू हाताला लागला. हळूच तिने तो बाहेर काढला. इंद्रजितनं दिल्यापासनं तो तसाच उघडा होता. त्या चांदण्यांच्या प्रकाशातही त्याचं पातं लखलखत होतं. नकळत तिने पात्यावरनं हात फिरवला. धारधार कडक पात्याची धार तिला जाणवली. चाकू पुन्हा उशीखाली ठेवत तिने इंद्रजितकडे पाहिलं. तो अगदी गाढ झोपला होता. अंगावरचा शर्ट त्यांनी काढून टाकला होता. अंगावर फक्त पॅन्ट होती. एक पातळशी शाल त्यांनी कमरेपर्यंत ओढून घेतली होती. चांदण्यांच्या प्रकाशात त्याची ती उघडी मजबूत पाठ स्पष्टपणे दिसत होती. सावळा रंग चमकत होता.
उजव्या खांद्यावर एक काळसर निळ्या रंगाचा व्रण दिसत होता. सकाळच्या दंडुक्याच्या प्रसादाची ती निशाणी होती. ती हळूच बेडवरनं खाली उतरली. बेडजवळ स्लीपर होत्या. त्या पायात अडकवल्या. आवाज होऊ नये म्हणून ती कमालीची खबरदारी घेत होती. कुठं चाललीयस? ती अजून 2 पावलंही बेडपासून दूर गेली नसेल तोच इंद्रजितचा आवाज तिच्या कानावर पडला. त्याच्या आवाजात किंचित झोपाळू स्वर मिसळला होता, पण त्याची झोप किती सावध आहे याचं प्रत्यंतर तिला आलं होतं. कुठे नाही, जरा बाथरूम. काहीशी अडखळत अनुपमा उद्गारली. इंद्रजित बिछाण्यावर उठून बसला. एकदा अनुपमाकडे तीक्ष्ण दृष्टीनं बघत म्हणाला, जाऊन ये, पण पळून जाण्याचा प्रयत्न करू नकोस. बाहेर बंगल्याच्या दाराला कुलूप घातलंय. काही न बोलता अनुपमा बाथरूमला गेली, पण तिच्या चालण्यात विलक्षण शिथिलता, निराशा होती. आपण समजलो होतो तेवढं पळून जाणं सोपं नाही हे तिच्या लक्षात आलं होतं. शिवाय मगासचं ते स्वप्न. पुन्हा एकदा त्या स्वप्नाच्या आठवणीनं तिचा चेहरा घामानं डवरून आला. बाथरूममधनं ती बाहेर पडली. पाहिलं, इंद्रजित पुन्हा आपल्या बिछाण्यावर आडवा झालेला होता. बेडकडे न जाता ती बाल्कनीत आली, उभी राहिली. समोर खंडाळा स्टेशनवरचे दिवे लुकलुकताना दिसत होते. नुकतीच कोणती तरी गाडी खंडाळा स्टेशनवरनं सुटली होती, मुंबईकडे जात होती. बाहेरच्या चांदण्यांच्या स्वच्छ प्रकाशात तिला स्पष्ट दिसत होतं. पुन्हा एकदा असहाय्यतेची, अगतिकतेची भावना तिच्या मनाला स्पर्शून गेली. ह्या बाल्कनीतनं खाली निसटण्याचा प्लॅन तिने केला होता, पण आता ते शक्य नव्हतं. त्यावेळी हा असा आपल्याच बेडरूममध्ये झोपायचा आग्रह धरेल असं वाटलं नव्हतं. भलताच हुशार, धूर्त आहे हा. ती असा विचार करत बाल्कनीत उभी असताना इंद्रजितनं कूस बदलली. अनुपमानं लवकरात लवकर आपल्या बेडवर जाऊन पडावं असं त्याला वाटत होतं, म्हणजे त्यालाही झोपता आलं असतं. पण अनुपमा तशीच बाल्कनीत उभी होती. अनु, त्यांनी हाक मारली. अनुपमानं ऐकून न ऐकल्यासारखं केलं. त्यांनी पुन्हा हाक मारली. ती वळली. वळून त्याच्याकडे पाहत तिने विचारलं, काय? अजून रात्र बरीच उलटायची आहे, झोप की. नाही, मला झोप येत नाहीये, ती म्हणाली. आणि ते खरं होतं. आता झोप येणं शक्य नव्हतं. मला थोडंसं बाहेर फिरावंसं वाटतंय, त्याशिवाय पुन्हा झोप नाही येणार. बोलताना तिच्या मनात येत होतं की ह्यावर इंद्रजीतची प्रतिक्रिया काय होईल. तो रागवेल? तिलाही तेच हवं होतं. त्याला जास्तीत जास्त त्रास द्यायचा. त्यानेही आपल्याला त्रास दिलाय, त्याचा बदला घ्यायचा. पण तो रागावला नाही. किंचित हसत म्हणाला, चल मुकाट्यानं झोपी जा. नाही, मी इथेच उभी राहणार. लहान मुलासारखा हट्टी आवाज काढून ती म्हणाली. ठीक आहे, मी सुद्धा येतो तुझ्याबरोबर बाल्कनीत. दोघं मिळून चांदण्या रात्रीची मज्जा लुटू. असं म्हणत खरोखर त्यानं अंगावरची शाल बाजूला केली. इंद्रजित बरोबर इथे उभं राहायचं? त्याचं ते सानिध्य नको, त्याच्या जवळपासही जायचं नाही. अनुपमा वळली, आपल्या बेडवर येऊन बसली. इंद्रजित हसला. तिच्या मनातले भाव त्याने अचूक ओळखले. अनुपमाच्या इथे लक्षात आलं, आपल्या असहाय्यतेला हसतोय हा, आपल्या अगतिकपणाची चेष्टा करतोय हा. त्याचं हे हसणं, उपहासात्मक बोलणं अनुपमाच्या जिव्हारी लागलं. काहीशा उत्तेजित स्वरात ती म्हणाली, तुम्ही माझी चेष्टा करताय, माझ्या असहाय्यतेचा फायदा घेताय. तुम्ही म्हणाला होता मला पाहुण्यासारखी वागणूक मिळेल, पण मी पाहुणी नाही, कैदी आहे, कैदी तुमची. म्हणूनच तुम्ही हवं तसं नाचवताय मला. तुम्ही दिलेली प्रत्येक आज्ञा पाळावी लागतेय मला. सभ्यपणाचा नुसता बुरखा पांघरलाय तुम्ही. त्या सभ्यपणाच्या आड स्वतःला लपवून ठेवतायत, पण मला तुमचा तिरस्कार वाटतोय. आय हेट यू. तुझं बोलणं काहीसं चुकीचं आहे. घृणा किंवा प्रेम अशाच माणसाबद्दल वाटते ज्याच्याशी तुमची ओळख आहे, ज्याला तुम्ही चांगलं ओळखलंय. आणि तू तर अजून मला पुरतं ओळखलंही नाहीयेस.
फक्त तू मला चांगला माणूस समजत नाहीस एवढंच. तसं पाहिलं तर तुझंही बरोबर आहे. तुझ्या जागी आणखीन कोणी असता तरी त्यांनी मला वाईटच म्हटलं असतं. पण एखाद्याला नुसतं वाईट समजणं ह्याला घृणा नाही म्हणता येणार, तिरस्कार नाही म्हणता येणार. नाही अनु, तू माझा तिरस्कार करू शकत नाहीस. माझाच नाही, कोणाचाच तू तिरस्कार करू शकत नाहीस, कारण तुझी ती प्रवृत्तीच नाहीये. अनुपमानं त्याच्याकडे पाहिलं. किती ठामपणे बोलत होता तो. त्याच्या शब्दात किती आत्मविश्वास भरून राहिलाय. ती काहीच बोलली नाही. बोलण्यासारखं होतं काय? तिची कुठलीच गोष्ट, राग, लोभ, द्वेष तो मनावर घेतच नव्हता. अनुपमा त्याच्यापुढे अक्षरशः हतप्रभ झाली होती. तुला बाहेर फिरावंसं वाटतंय ना? हो, पण चल जाऊया. झोप तर मलाही आता येणार नाही. चल फिरून येऊ, फिरून आल्यावर मस्त चहा करू. अगदी सहजपणे बोलत होता तो. इतका की क्षणभर अनुपमा सुद्धा गोंधळली. शंकित नजरेनं त्याच्याकडे पाहत राहिली. मनातनं ती खुश झाली होती. त्याला 2 कारणं होती. एक म्हणजे त्याच्याबरोबर ह्या बेडरूममध्ये राहण्यापेक्षा बाहेर मोकळ्या जागेत जाण्यानं मनावरचं दडपण कमी होणार होतं, आणि दुसरं म्हणजे पहाटेचा 3 वाजण्याचा सुमार होता. बाहेरचं संपूर्ण वातावरण चांदण्यांच्या प्रकाशात विलक्षण मोहक वाटत होतं. अशा वातावरणात फिरण्याची मजा काही औरच होती. खऱ्या सुखाचे, मानसिक समाधानाचे असे काही मोजकेच क्षण असतात, जे वाट्याला येणं, त्याचा आस्वाद घेणं कधीतरी शक्य होतं. आता हे खरं आहे की असे क्षण उपभोगताना एकतर आपण एकटे असायला हवं, किंवा मग आपल्या आवडत्या माणसाची सोबत आपल्याला हवी. पण या दोन्ही गोष्टी अनुपमाच्या बाबतीत अशक्य होत्या. इंद्रजित तिला एकटीला बाहेर सोडणार नव्हता, आणि इंद्रजितचं बरोबर असणं अनुपमाला तेवढंसं सुखावह वाटणारं नव्हतं. पण त्याला इलाज नव्हता. शेवटी त्याच्या अस्तित्वाची दखल आपण घ्यायचीच नाही असं अनुपमानं ठरवलं. मी जरा स्वेटर घालते, असं म्हणत अनुपमा वॉर्डरोबकडे गेली. आता कोणत्याही रंगाचा स्वेटर घातल्यामुळे काही फरक पडणार नव्हता, कारण इंद्रजित बरोबर असताना पळून जाणं अशक्य आहे याची तिला खात्री पटली होती. ती स्वेटर घालून खाली हॉलमध्ये आली तेव्हा इंद्रजितनं आपला नेहमीचा टी शर्ट घातला. वर आणखीन काही घातलं नाही, बाहेर गारठा आहे, नकळत अनुपमा त्याला म्हणाली, आणि मग तिचं तिलाच आश्चर्य वाटलं. पण तिने मनाचं समाधान करून घेतलं. तो आपलं म्हणणं थोडंसं ऐकतोय म्हटल्यावर आपणही त्याला थोडाफार आपलेपणा दाखवायला हवा. कोट पलीकडच्या रूममध्ये जाताना घेऊ. आणि हां, तो चाकू कुठे ठेवलायस? वरती माझ्या बेडरूममध्ये, उशीच्या खाली. थांब, मी घेऊन येतो. आता त्याची काही आवश्यकता आहे का? विचारताना पुन्हा अनुपमाच्या शरीरावरनं भयाची एक लहर थरथरत गेली. अशा रात्रीच्या वेळी असलं एखादं शस्त्र बरोबर असणं अत्यावश्यक आहे, कारण वेळ कधी सांगून येत नाही. तो पुन्हा जिना चढून वर गेला. 2 मिनिटात खाली आला. 1 मिनिट थांब, मी कोट घेऊन येतो असं म्हणत किचन शेजारच्या रूममध्ये गेला. अनुपमाला त्याचे साथीदार नक्की कुठे आहेत हे अजूनही नीटसं कळलं नव्हतं. ते आउट हाऊसमध्ये असावेत असं तिला पहिल्यांदा वाटलं होतं, पण नंतर इंद्रजित बरोबरचं त्यांचं अस्पष्ट बोलणं तिने आत्ता ज्या रूममध्ये इंद्रजित गेला होता तिथून ऐकलं होतं. शिवाय पहिल्यांदा तिने त्या दोघांना पाहिलं होतं तेवढंच. त्यानंतर ते दोघेही तिला पुन्हा कुठेही दिसले नव्हते, मात्र त्यांचं अस्तित्व तिला सतत जाणवत होतं. आणि खरोखर अवघ्या 1 मिनिटात इंद्रजित परत आला तेव्हा त्यांनी कोट घातला होता. टी शर्ट पॅन्टमध्ये खोचला होता. कोटाची बटणं लावलेली नव्हती. तेवढ्याच्या वेशानंही त्याच्या आकर्षकपणात भर पडत होती. कोटाच्या खिशातनं चावी काढून त्यांनी बंगल्याच्या मुख्य दाराला आतल्या बाजूला लावलेलं कुलूप काढलं. दोघेही बाहेर पडल्यावर पुन्हा बाहेरनं कुलूप घातलं. यावेळेला ते सरळ मुख्य गेटमधनं बाहेर पडले. याच गेटजवळ त्यांची पहिली भेट झाली होती. अनुपमाला एकदम आपल्या कारची आठवण झाली. माझी गाडी कुठे आहे? आहे गॅरेजमध्ये, सुखरूप आहे. त्यात माझं पेंटिंगचं सामान आहे. पाहिलंय मी. बऱ्याच कला तू आत्मसात केलेल्या दिसतात. तिने त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर मिश्किल हास्य होतं. म्हणजे बघ ना, जर्नलिस्ट, ड्रायव्हिंग, पेंटिंग, शिवाय
दुसऱ्याला बेसावत गाठून त्याच्यावर हल्ला करायचा. मी इथे पेंटिंग करण्यासाठी आले होते. तुला तुझं पेंटिंगचं सामान उद्या मिळेल. आणि पेंटिंग कुठे करू? बंगल्याच्या मागच्या बाजूला असलेल्या लॉनवर बसून. तिथून निसर्गदृश्य फार छान दिसतं. शिवाय खंडाळा स्टेशन, येणारी जाणारी ट्रेन. मला माहिती होतं तुम्ही हे असंच काहीतरी सुचवणार. का? मी काही वाईट स्पॉट सुचवला का? मला तर तुझ्या डॅडींचं, सामंत साहेबांचं अतिशय कौतुक वाटतं. फार सुंदर जागा निवडली आहे त्यांनी बंगल्यासाठी. अनुपमानं त्याच्याकडे बघितलं. तो खरोखर मनापासून बोलत होता. त्या चांदण्याच्या प्रकाशात त्याचा चेहराही विलक्षण शांत, प्रसन्न वाटत होता. मगाशी आपल्याला पडलेलं स्वप्न, त्या स्वप्नात त्यानं जबरदस्तीनं आपल्यावर केलेला अत्याचार. नकळत अनुपमाच्या मनात आलं, खरोखर त्याच्या मनात तसं काही असतं तर ते स्वप्नातलं दृश्य प्रत्यक्षात उतरवायला त्याला कोणाची आडकाठी होती. आपणही विरोध करून करून असा किती केला असता. त्याच्यापुढे आपलं काही चाललंच नसतं. पण त्यांनी तसं काही केलं नाही. केवळ आपल्या कल्पनेचे खेळ. आपल्यात काहीतरी परिवर्तन झाल्याची जाणीव अनुपमाला झाली. पण नेमकं काय परिवर्तन झालंय ते मात्र तिला सांगता आलं नसतं. फक्त इंद्रजित आणि तिच्यातलं तणावाचं वातावरण काहीसं कमी झालं होतं. ज्या कच्च्या रस्त्यावरनं ते चालले होते तो रस्ता पुढे मेन रोडला येऊन मिळत होता. पण निम्मा रस्ता चालून आल्यावर त्या कच्च्या रस्त्याला फुटलेल्या एका ओबडधोबड पायवाटेकडे इंद्रजितनं आपला मोर्चा वळवला होता आणि ती पायवाट तशीच उंच टेकाडाकडे जात होती. इंद्रजितचा उद्देश अगदी सरळ होता. त्याला मेन रोडवर जायचंच नव्हतं. अनुपमा काहीच बोलली नाही. तीही त्याच्याबरोबर त्या रस्त्यानं चालत होती. इंद्रजित अगदी आरामात चालत होता. जणू हा त्याचा रोजचा पायाखालचा रस्ता होता. चालताना पुन्हा अनुपमा इंद्रजितचाच विचार करत होती. तिची आता खात्री पटली होती. इंद्रजितनं स्वतःविषयी जे काही सांगितलं होतं ते खरंच होतं. खरंच त्याच्यापासनं तिला काहीही, कसलाही धोका नव्हता. तो वाईट असेल, गुन्हेगार असेल, पण स्त्रीवर अत्याचार करण्याच्या विरुद्ध होता. तिने त्याला एवढा त्रास देऊ नये त्याने तिच्यावर हात उचललेला नव्हता. त्यामुळे अनुपमाच्या मनातली त्याच्याविषयीची भीती काहीशी कमी झाली होती. त्या उंच टेकडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मध्येच एका ठिकाणी अनुपमा थांबली. आजूबाजूला बरीच झाडं झुडपं होती. लहान मोठी झाडं होती. बाजूलाच असणाऱ्या एका मोठ्याशा दगडावरती बसली. एकटक नजरेनं समोरच्या निळसर काळ्या आकाशात तरंगणाऱ्या चंद्राकडे पाहत राहिली. इंद्रजित तिच्या शेजारी उभा राहून तिच्याकडे पाहत होता. अतिशय सुंदर दिसत होती ती यावेळी. जणू कोणी स्वर्गातनं उतरलेली अप्सराच. सलवार कुर्ता, त्यावर पिवळ्या रंगाचा स्वेटर, मोकळे सोडलेले केस, वाऱ्याच्या झुळकीनं मध्येच भुरूभुरू उडणारे, चेहऱ्यावरचे निष्पाप निरागस भाव. यावेळी ती सर्व काळजीतनं, टेन्शनमधनं, मनावर आलेल्या दडपणातनं मुक्त झाल्यासारखी दिसत होती. तो असा तिच्याकडे पाहत असताना अचानक अनुपमा दचकली. दगडावरून उतरून त्याचा दंड धरत काहीशा हलक्या पण घाबरलेल्या आवाजात म्हणाली, चला आपण परत जाऊया. का काय झालंय काय? इंद्रजितही तिच्या या अचानक पवित्र्यानं गोंधळात पडला. अनुपमानं त्याच्याकडे पाहिलं. काहीतरी बोलायचं होतं तिला, पण काय ते ओठावर येत नव्हतं. मात्र ती विलक्षण घाबरलेली होती. तिचा चेहराच सांगत होता. तिला एक विलक्षण भास होत होता. त्या शांत निशब्द वातावरणात कोणीतरी तिच्याकडे पाहतंय, तिला न्याहाळतंय. ती सुखद चांदण्यांची रात्र आता तिला भयानक वाटायला लागली होती. हे जंगल, हे पहाडी वातावरण, ही विचित्र शांतता आणि तो भास. तिने मैत्रिणींच्या तोंडून ऐकलं होतं. मुंबईसारख्या ठिकाणी जुहू बीचवर भर दुपारचं एखाद दुसरं जोडपं जर तिथल्या गुंडांच्या तावडीत सापडलं तर ते गुंड त्या जोडप्यातल्या पुरुषाला बांधून ठेवतात आणि त्याच्या समोर त्याच्याबरोबरच्या स्त्रीवर. आणि इथे तर ही रात्र, त्यातून जंगल. इंद्रजित अगदी कितीही ताकदवान असला तरी एकदम 4-5 जण आले तर त्याचं काय चालणार आहे? हल्ली ह्या बाजूलाही असले प्रकार सर्रास घडायला लागलेत. अगं काय झालं?
काय झालंय काय? मला मला भीती वाटतेय. कोणाची? माझी? नाही, नाही, तुमची नाही. असं वाटतंय कोणीतरी आपल्यावर नजर ठेवली आहे. कोणीतरी आपल्याकडे पाहतंय. काहीशा दबक्या पण घाबरलेल्या आवाजात अनुपमानं सांगून टाकलं. इंद्रजितचा चेहरा एकदम बदलला. त्याचा तो प्रसन्न चेहरा एकदम गंभीर झाला. कपाळावर किंचितशा आठ्या उमटल्या. डोळ्यात एक वेगळीच चमक आली. झटकन त्याने अनुपमाच्या कमरेत हात घालून तिला आपल्या जवळ ओढली. तिच्या अगदी गालावर गाल टेकवत कानाजवळ तोंड आणून तो हलक्या आवाजात म्हणाला, माझ्या कमरेत हात घालून खांद्यावर डोकं टेकवल्यासारखं कर. आणि तिने काही बोलण्यापूर्वी त्याने आपणहून तिचा हात आपल्या कमरेत अडकवला. तिला आणखीन जवळ ओढली. मग रमत गमत चालल्यासारखं ते पुन्हा बंगल्याच्या दिशेनं चालायला लागले. चालताना मधूनच तो तिच्या कानाजवळ तोंड आणून काहीतरी बोलल्यासारखा करत होता. मधूनच एका हातानं तिच्या चेहऱ्यावर येणारे केस मागे सारत होता. कोणी पाहिलं असतं तर नवीनच लग्न झालेलं जोडपं किंवा एखादं प्रेमी युगुल चाललंय असंच वाटलं असतं. अनुपमा काही बोलत नव्हती, पण मनातनं भयानक घाबरली होती. त्याहीपेक्षा ती स्वतःवर संतापली होती. बाहेर फिरायला जाऊ असं इंद्रजितला तीच म्हणाली होती म्हणून. इंद्रजितनं तेवढ्यातल्या तेवढ्या चान्स घेतला होता. खरोखर तोही घाबरला होता का त्याने आपल्या घाबरलेल्या मनस्थितीचा फायदा घेतला होता? बंगल्यात पोचताच इंद्रजितनं दरवाजा आतून बंद केला. त्याला कुलूप लावून टाकलं. चावी कोटाच्या खिशात टाकली आणि कोट काढून पुन्हा बाजूच्या खोलीत गेला कोट ठेवण्यासाठी. अनुपमा हॉलमध्येच उभी होती. विचार करत होती नुकत्याच घडलेल्या घटनेबद्दल, इंद्रजितनं केलेल्या स्पर्शाबद्दल. आपल्यावर कोणीतरी नजर ठेवतंय याची इंद्रजितलाही जाणीव झाली असावी. त्यांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी त्यानं आपला उपयोग करून घेतला. आपल्याला कसलीही कल्पना न देता आपण आपल्या पत्नीबरोबर हनीमूनसाठी इथे आलोय असं त्यांनी दाखवलं होतं. म्हणजे मोठ्या शिताफीनं त्यानं आपला उपयोग करून घेतला होता. आपणही मूर्खासारखं तो म्हणेल ते ऐकत गेलो. कदाचित तीच आपल्या सुटकेची संधी होती. जी माणसं आपल्यावर नजर ठेवत होती ती कदाचित पोलिसांचीही असण्याची शक्यता होती. म्हणजे आपण आपल्या हातानं एक संधी वाया घालवली. आणि त्या विचारानं अनुपमा पुन्हा एकदा डिस्टर्ब झाली. इंद्रजित कोट ठेवून पुन्हा हॉलमध्ये आला. अनुपमाच्या अगदी जवळ. कदाचित चहाचा विचार आला. त्या क्षणी अनुपमा इतकी एक्साइट झाली होती की समोर इंद्रजित दिसताच तिचं भान हरपलं. इंद्रजितला काही कळण्यापूर्वी ती पुढे झाली आणि फाडकन तिने इंद्रजितच्या मुस्काटात लावली. क्षणभर इंद्रजितही हादरून तिच्याकडे पाहत राहिला. मग तिचं मनगट आपल्या रुंद पंजात घट्ट दाबून धरत त्यांनी संतापानं विचारलं, काय याचा अर्थ काय? तुम्हाला चांगला माहिती येतो. आपली सुटका करून घेण्यासाठी तुम्ही माझा उपयोग करून घेतलाय. ते जे कोणी होते त्यांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी. हो, मी तुझा उपयोग करून घेतला, पण तुझ्या या थपडेचा अर्थ काय आहे? तुम्ही जो काही गुन्हा केलाय त्यातून सुटण्यासाठी तुम्ही माझा उपयोग करून घ्यावा हे मी सहन करणार नाही. एका परीनं मी तुम्हाला गुन्ह्यात मदत करतेय असा त्याचा अर्थ होतोय. नाही नाही, मी असं कधीही करणार नाही. मग त्यासाठी तुम्ही माझ्यावर कितीही अत्याचार केले तरी चालतील, पण मी तुमच्या इशाऱ्यावर नाचणार नाही. हे बघ, तुझा काहीतरी गैरसमज झालाय अनु. तिचा हात सोडून देत इंद्रजित म्हणाला. त्याच्या चेहऱ्यावर आता रागाचा मागमूसही नव्हता. खरं तर तिथे कोणीही नव्हतं. तुला काहीतरी भास झाला. मला भास झाला? तुम्हाला नाही? म्हणून तर तुमच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. मला आपल्या प्रेमिकेचं नाटक करायला लावलं होतं तुम्ही. असं काहीतरी होईल याची तुम्हाला पहिल्यांदाच कल्पना होती म्हणून तुम्ही बरोबर चाकू घेतला. बोलताना अनुपमाला धाक लागली होती. इंद्रजितनं खिशातनं चाकू काढला, तिच्या पुढे धरला. अनुपमाचा राग पुन्हा उफाळून आला. त्याच्या हातावर फटका मारून तिने चाकू दूर उडवला. तुमच्याजवळ ठेवा तो. असल्या वस्तू तुमच्याकडे शोभून दिसतात. इंद्रजितचा रागाचा पारा पुन्हा चढला. काहीशा तीक्ष्ण स्वरात तो म्हणाला, वाटतंय ना तू स्त्री नसतीस तर बरं झालं असतं. तुझ्या जागी एखादा पुरुष असता तर त्याला ह्या वागण्याबद्दल चांगली अद्दल घडवली असती. हो, माहिती आहे, स्वतःला फार शूर समजताय. तुम्ही कोणालाही मारू शकता, कोणालाही धमकी देऊ शकता.
तुम्हीच म्हणाला होतात, एखाद्याचा तिरस्कार करण्यासाठी त्या माणसाला समजून घेणं आवश्यक आहे आणि मी तुम्हाला आता चांगलं समजून चुकली आहे. तुम्ही गुन्हेगार आहात, एक नंबरचे धोकेबाज आहात. मला तुमचा तिरस्कार वाटतो, समजलं? फक्त तिरस्कार. आणि अनुपमा वळली. जिना चढून आपल्या बेडरूममध्ये आली, तशीच बेडवर पडली. इंद्रजित तर पुन्हा वर आलाच नाही, तसाच हॉलमध्ये सिगरेटी फुंकत बसला. अनुपमा बराच वेळ तशीच बेडवर पडून राहिली होती, सारखी कूस बदलत होती. इंद्रजितची आता तिला भीतीही वाटेनाशी झाली होती. त्याच्या कुठल्याही कृत्याला तोंड द्यायची तिने आता स्वतःच्या मनाशी तयारी केलेली होती. श्रोते हो, हा होता 8वा भाग आटोकाट या सुरेश वैद्य लिखित कादंबरीचा 9वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार.